भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या कार्यक्रमासाठी जमलेले सगळे व्यासपीठावरील सन्माननीय आपण उपस्थित बंधू भगिनी, फक्त मोठ्या लोकांच्या जयंती साजरी करून चालणार नाही, तर त्यांनी जी तत्त्व दिलेली आहेत त्या तत्त्वांचं सगळ्यांनी आपण पालन करणं गरजेचं आहे. बंधुभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी जी घटना दिल्या आहेत त्या घटनेचं आपण वाचन केलं तर त्याच्यात अनेक गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा सगळ्याच जनतेला आपल्या विसर पडलेला असतो. त्यामुळे मला वाटतं का जी यंग टीम आहे आपली, त्या टीमला कुठेतरी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे, तर देश आपला पुढे जाऊ शकतो. जे आंबेडकर साहेबांनी तत्त्व घालून दिलेलं आहे, जे विचार घालून दिलेले आहेत, त्याच्यावर फक्त भारत नाही चालत, तर अख्खं जग चालतं. आणि अनेक ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर त्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातनं, त्यांच्या कर्तृत्वातनं, त्यांच्या कार्यातनं घेतली गेलेली आहे. असे अनेक विषय आहेत का जे त्यांच्या प्रेरणेतनं सुरू झालेले आहेत. फक्त भारतात काही लोकांना आपल्याला तो विसर पडलेला आहे. आपण त्यांच्या तत्त्वाचं पालन केलं, त्यांच्या शिकवणुकीचं पालन केलं तर निश्चित आपला देश फार मोठा होईल. परत एकदा मी मंडळाला विनंती करेल का यापुढे शाल वगैरे द्यायचं बंद करून टाकायचं. कुठची गोष्ट आहे घटनेचे प्रत्येकाला माझे अधिकार काय आहेत हे कळायला पाहिजे, आणि ते कळालं का माझे काय अधिकार आहेत तर निश्चित आपण कोणावर अन्याय करणार नाही, आणि कोणी आपल्यावर अन्याय केला तर आपण सहन करणार नाही. हे त्याच्यातनं आपण शिकू, आणि हेच मोठं कार्य आहे. आता विहाराचा विषय झाला. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कधी विराटनगरला विहार केला, एक नारंगीला आपण केलं, ते आपण पूर्ण टीमला सांगितलेलं का तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. रानळे तळ्यावर आपण मदत केली, एक स्टडी सर्कलसाठी जागा दिली. त्याच्यानंतर विराट ईस्टला डिमार्टच्या इकडे तिकडे जागा दिलेली आहे. आपण प्रयत्न करत असतो, जिकडे जिकडे जमेल तिकडे आपण सहकार्य केलं पाहिजे. परंतु मला वाटते बरेच विषय आहेत आपले, ते सांगायला नको मी. रथाचे 10 घोडे आहेत, एक घोडा इकडे धावतो, दुसरा घोडा तिकडे धावतो, त्यामुळे रथ गेले. तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, या विचारातनं आलं पाहिजे घटनेचं. म्हणून मी सांगितलं का घटना वाचली की आपल्याला सगळ्यांना आपले अधिकार कळतील आपले. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, चांगल्या गोष्टीचं केलं पाहिजे. मी ज्यावेळी विहार विराटनगरला चालू केलं तेव्हा मोवाड्यांना सांगितलेलं का तुम्ही एकदम कडक राहायला लागेल, सगळे लाड बंद करायला लागतील तुम्हाला. का भगवान गौतम बुद्धाने जी तत्त्व सांगितली त्या तत्त्वाचं किमान एका तत्त्वाचं तरी पालन करायला पाहिजे. 10 करणार नाही, 5 करणार नाही, निदान एका तत्त्वाचं पालन केलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचाराचार यासाठी मी त्यांना एकदम स्ट्रिक्ट राहायला सांगितलेलं, आणि ते चांगल्या प्रकारे 365 दिवस चालू असतं. चांगले उपक्रम राबवले जातात. भंतेजी असतात, भंतेजी येत जात असतात, बाहेरून येतात भंतेजी, त्यांच्यासाठी देखील सोय केलेली आहे. राहण्याची, खाण्याची सगळी त्यांची सोय केलेली आहे. आपण देखील यावं. धार्मिक कार्य आहेत, उपक्रम आहेत, ते देखील राबवायचा तिकडे आपण प्रयत्न करत असतो. इकडे नारंगीला पण आपण त्याच संकल्पनेतून केलेलं का बाबा कंटिन्यूस चालू राहिलं पाहिजे. कधी दिवस रात्र कोणी आलं तर त्याला दर्शन झालं पाहिजे. तिकडे काहीतरी उपक्रम राबवले पाहिजेत. हळूहळू काही गोष्टी होतील. आपण पण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. चांगले उपक्रम, अशा कार्यक्रमामध्ये जर चांगले उपक्रम राबवत असाल तर आमचं सहकार्य 100% आपल्याला राहील. सगळी टीम आपली जी आहे ती निश्चित आमच्या पाठीशी कायम उभी राहते. त्यामुळे 100% आपली सगळी टीम ही आपल्या या विभागातील या सगळ्या मंडळाच्या मागे उभी राहिली, हे मी तुम्हाला हक्काने सांगतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बुद्ध. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.